ग्रामदैवत शिवयोग सिद्धारामची यात्रा एक म्हणजे जानेवारी महिन्यापासून सुरू होत आहे। तत्पूर्वी या यात्रेतील जे नंदीध्वज आहेत, एक प्रथा आहे, रूढी परंपरा। श्रावणामध्ये आम्ही याला तेल घालून सगळं चेकिंग करतो किंवा कुठली काय ती कसं वापरायला येत आहे किंवा नाही, कुठं काय इजा झाली आम्ही ते बघून त्याच्यानंतर पुन्हा 10 जानेवारी एकदा तेल घालून पुन्हा एकदम चेक करतो। जे वर्षातनं 2 वाजता मी चेक करतो, जे चालू नंदीचं तेही चेक करतो आणि जे स्प्रेअर आहेत तेही चेक करतो। आम्ही करडीचं तेल घालतो, त्याला चिवटपणाहून करडीचं तेल घालतो नाही। पण हे कसं आहे माहीत आहे का, जेव्हा नवीन नंदीजून आणतो तेव्हा भरपूर तेल जाते। कसं कसं दिवस जाते म्हणजे वर्ष 6 महिने थोडं थोडं कमी होत जातं। पहिला स्टार्टला एका नदीला कमी 15 किलो तेल लागतं एका ह्याला, पहिला स्टार्ट नवीन असताना। जेव्हा आम्ही जंगलातून आणतो, जंगलातून आल्यानंतर मी 50 काट्या आणतो हुडकून, त्याच्यामध्ये लई जाते 5-6 काट्या निघतात। ते उन्हात वाळून पुन्हा त्याला होल पाडून त्याला आम्ही तेल घालतो, करडीचं तेल घालतो चिवटपणा येण्यासाठी। तिथं सिद्धेश्वर तालीम, फराळेश्वर मठ सिद्धेश्वर तालीममध्ये आम्ही झाडाखाली असं बांधतो, असं तिथं बांधून त्याला ठेवून टाकतो आम्ही, जे त्याला कुठल्याही तरच हे होईना। आता हे चिमणी पाखरे हे करतात नाही, त्याला वर मेनकापट बांधून ठेवतो आम्ही। म्हणजे सांगायचं काय, एक काही कसं मुलाला सांभाळते तसं आम्ही नंदीध्वजाला सांभाळतो। चाचणी म्हणजे तुम्हाला सांगितलं, आता आम्ही तेल घालून बघतो, नंतर पुन्हा 10 जानेवारी एकदा तेल घालतो, तेल घालून बघतो कुठं काय झालं का, मग तेच चांगलं असल्याचं काठी काढतो।